नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 30 बघणार आहोत. तर 30 या सेशनमध्ये ना आपल्याला प्रॅक्टिकल प्रश्न कुठेच नाही दिलेले. तर यामध्ये फक्त नॉलेज चेक आणि सेशन कंप्लीशन टेस्ट एवढ्याच टेस्ट आहेत. तर आपण बघूया फर्स्ट नॉलेज चेक. तर यामध्ये हे जे फर्स्ट नॉलेज चेक आहे ती टेस्ट आहे, त्याचे प्रश्न आपण बघूया. स्टार्ट करूया. या टेस्टमध्ये आपल्याला एकूण दोनच प्रश्न दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, यू हॅव चॅलेंजिंग हिस्टरी एक्झाम कमिंग अप. विच टाइप ऑफ क्विझलेट फ्लॅश कार्ड वुड बी मस्ट इफेक्टिव्ह फॉर मेमोरायझिंग की डेट्स अँड इव्हेंट्स? तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड. मॅचिंग कार्ड्स विथ डेट्स ऑन वन साइड अँड इव्हेंट्स ऑन द अदर. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ कॅन क्विझलेट हेल्प इन मेमोरायझिंग लेसन क्विकली? करेक्ट आन्सर आहे बघा याचं सेकंड, बाय क्रिएटिंग फ्लॅश कार्ड्स. या ठिकाणी फर्स्ट नॉलेज चेक आपलं इथे पूर्ण झालं. आता आपण सेकंड नॉलेज चेककडे जाऊया. 2 नंबरची ही नॉलेज चेक टेस्ट आहे. स्टार्ट करूया. काळजीपूर्वक सिक्वेन्शियली नॉलेज चेक बघा आणि टेस्ट सोडवा. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, युअर फ्रेंड अनिल वॉन्ट टू अडॉप्ट हेल्थी हॅबिट इन हिज डे टू डे लाईफ. विच ॲप वुड यू लाईक टू सजेस्ट हिम? करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ॲस्पेक्ट ऑफ स्टडीइंग इज मोस्ट लाईकली टू बी ॲड्रेस्ड बाय स्टडी टिप ॲप? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नैना aiming to improve her study habit downloads the study tip app. Which feature of the app is likely to help her the most? Correct answer आहे याचं फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ कॅन यू क्रिएट अ न्यू इव्हेंट इन गुगल कॅलेंडर? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्लिक ऑन अ डेट एंटरिंग इव्हेंट डिटेल. अँड लास्ट क्वेश्चन, which feature allow you to share your Google Calendar with others? तर याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, कॅलेंडर शेअरिंग. तर मित्रांनो, या ठिकाणी सेकंड नॉलेज चेक टेस्ट आपली पूर्ण झाली. आता आपण पुढच्या नॉलेज चेककडे जाऊया. नॉलेज चेक थर्ड. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट इंडिया फ्रॉम द नोएमा ॲटलास. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. फर्स्ट इमेजमध्ये हे इंडियाचा फ्लॅग आहे. फर्स्ट आन्सर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर गेटिंग द बिलो डेटा व्हॉट शुड बी युअर सर्च क्रायटेरिया? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, इंडिया इकॉनॉमी GDP. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑन एंटरिंग द सर्च क्रायटेरिया USA डेमोग्राफिक्स पॉप्युलेशन डेन्सिटी व्हॉट डेटा विल बी डिस्प्लेड? करेक्ट आन्सर आहे याचं फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, अक्षय want to directly download the data on urban population in India. How can he do that? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. अँड लास्ट क्वेश्चन आहे बघा, रेफर द इमेज आयडेंटिफाय द फॉर्मॅट्स इन विच यू कॅन डाउनलोड द डाटा फ्रॉम नोएमा. ही इमेज आहे, त्याचा आन्सर आहे सेकंड, PPT, XLSX, PDF अँड PNG. तर हे सेकंड आन्सर करेक्ट आहे. या ठिकाणी आपली थर्ड नॉलेज चेक टेस्ट कंप्लीट झाली. आता आपण बघूया फोर्थ नॉलेज चेक. फोर्थ नॉलेज चेक टेस्ट आहे. स्टार्ट करूया. यामध्ये दोनच प्रश्न दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच वेबसाईट विल हेल्प यू टू टेस्ट युअर इमोशनल कोटेशन? तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, IHP.com. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग फीचर विल हेल्प यू टू फाइंड अँड टेक अँड EQ टेस्ट? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड. तर फोर्थ नॉलेज चेक आपलं इथे पूर्ण झालं. आता आपण फिफ्थ नॉलेज चेककडे जाऊया. 5व्या नंबरची टेस्ट आहे.
नॉलेज चेकची, ती स्टार्ट करूया. हाऊ डज आयडिओग्राम AI हेल्प इन इमेज जनरेशन? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, बाय कन्वर्टिंग टेक्स्ट प्रॉम्प्ट इनटू इमेजेस. नेक्स्ट क्वेश्चन, दिस इमेज बेस्ट रिप्रेझेंट विच आयडिओग्राम फीचर? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, टेक्स्ट टू इमेज जनरेशन. अँड लास्ट नॉलेज चेक आपण इथे बघणार आहोत. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज द स्वच्छ ॲप कंट्रीब्यूट टू इम्प्रूव्हिंग पब्लिक हायजीन? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, बाय अलाउइंग युजर रिपोर्ट sanitation issue in real time. And last question, which feature of the Swachhata app is demonstrated in this image? तर करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड, सिटीजन कंप्लेंट रजिस्ट्रेशन. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. या ठिकाणी 6 नॉलेज चेक आपले पूर्ण झाले आणि आता आपण बघणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट. मित्रांनो लक्ष द्या, 30 नंबरचं हे सेशन कंप्लीशन टेस्ट आहे. यामध्ये जर तुम्ही चुकीचं आन्सर निवडलं तर तुमचे मार्क जातात. ही टेस्ट काळजीपूर्वक बघून सोडवा. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन ॲन आर्ट competition a student draw on a pad and it appear instantly on the computer. Which device make this possible? Correct answer आहे याचं फर्स्ट, graphics tablet. Next आहे, your class connect a camera to the computer to capture photos directly. Which device is this? Correct answer आहे याचं फर्स्ट, डिजिटल कॅमेरा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, a shopkeeper uses a device to quickly record the prices of product during billing. What device is this? तर करेक्ट आन्सर आहे बार कोड रीडर. बिलिंगच्या वेळेस बार कोड रीडरचा खूप जास्त वापर होत असतो. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, युअर कम्प्युटर टीचर प्रिंट्स अ कलरफुल पिक्चर ऑन पेपर फॉर अ प्रोजेक्ट. विच डिव्हाइस इज दिस? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट, प्रिंटर. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, अ स्टुडंट वॉन्ट टू इनपुट टेक्स्ट क्विकली विदाउट युजिंग द कीबोर्ड. विच डिव्हाइस कुड दे यूज? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, मायक्रोफोन विथ स्पीच रेकॉग्निशन सॉफ्टवेअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, युअर टीचर वॉन्ट टू शो द क्लास अ प्रिंटेड डायग्राम ऑन द कम्प्युटर स्क्रीन. विच डिव्हाइस इज बेस्ट? करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्कॅनर. नेक्स्ट आहे, इन अ क्विज competition, answer are entered by pressing a single button linked to the computer. Which device is used? करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, बझर सिस्टीम. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, अ फोटोग्राफर वॉन्ट टू अपलोड प्रिंटेड फोटोज टू द कम्प्युटर फॉर एडिटिंग. विच इनपुट डिव्हाइस शुड दे चूज? करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, स्कॅनर. सेकंड लास्ट क्वेश्चन, your school conduct a online art competition where students draw directly on the computer. Which device is provided? The correct answer is first, graphic tablet with stylus. And last question, your friend is editing a drawing and use a pen like device on a flat surface. What is this device? Correct answer is stylus and graphic tablet. First answer correct. तर या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 30 इथे पूर्ण झालंय. आशा करतो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. एक लाईक जरूर करा. चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नेक्स्ट सेशनमध्ये.